नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक खूप अशी चांगली अशी फायदेशीर योजना घेऊन आलो आहे. मित्रांनो, या योजनेचे नाव हे प्रधानमंत्री सूर्यघर योजना असे आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत अगदी कमी खर्चामध्ये तुमच्या घरावरती सोलार पॅनल बसवू शकता. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, यामध्ये किती अनुदान मिळणार आहे, कशा पद्धतीने ही योजना राहणार आहे, आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मित्रांनो याबद्दल पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी छत सौर ऊर्जा योजना सुरू केली आहे. PM सूर्यघर योजना असे या योजनेचे नाव आहे. मित्रांनो, आता नुकत्याच 2024 मध्ये सरकारने सुरू केलेली ही योजना आहे. मित्रांनो, या योजनेला पंतप्रधान सूर्यघर योजना असे सुद्धा म्हटले जाते. ही योजना सरकारच्या इतर रूफटॉप सोलर योजनेसाठी वेगळी आहे. कशी आहे ते मित्रांनो आपण जाणून घेऊया. केंद्र सरकारच्या 75,000 कोटीहून अधिकच्या या योजनेचे मित्रांनो उद्दिष्ट आहे. दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून लोकांना मिळणार आहे. मित्रांनो, 1 कोटी घरावरती रूफटॉप सोलर बसवण्याचा सरकारचा मित्रांनो सोलर पॅनल बसवण्याचा हा योजनेचा उद्दिष्ट आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सबसिडी तुम्हाला मिळणार आहे. नागरिकांच्या थेट बँक खात्यामध्ये मित्रांनो ही सबसिडी जमा होणार आहे. जर तुमचे 1 महिन्याचे विजेचा वापर 150 युनिट पर्यंत असा असेल तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅटचा हा सोलर पॅनल मित्रांनो लागू शकतो. यासाठी तुम्हाला भारत सरकारकडून 30,000 ते 60,000 पर्यंत मित्रांनो सबसिडी स्वरूपात मिळते. जर तुमचे 1 महिन्याचे विजेचा वापर मित्रांनो 150 ते 300 युनिट पर्यंत असा असेल तर तुम्हाला 2 किलोवॅट ते 3 किलोवॅट पर्यंतचा मित्रांनो क्षमतेचा सोलर पॅनल हा बसवावा लागेल. यासाठी तुम्हाला भारत सरकारकडून मित्रांनो 78,000 पर्यंत सबसिडी मिळू शकते. मित्रांनो, हो, 78,000 पर्यंत तुम्हाला सबसिडी या स्वरूपात मिळू शकते. जर तुमचे 1 महिन्याचे विजेचा वापर मित्रांनो 300 युनिटपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3 किलोवॅट पर्यंत क्षमतेचा सोलार पॅनल हा बसवावा लागेल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 3 किलोवॅटसाठी सुद्धा 78,000 पर्यंत सबसिडी हे मिळणार आहे. PM सूर्यघर योजना साठी लागणारे काही पात्रता खालीलप्रमाणे आहे, ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी मित्रांनो कुठे अर्ज करायचा आणि भारताचे अधिकृत नागरिक तुम्ही असणे मित्रांनो यासाठी गरजेचे आहे. या योजनेसाठी मित्रांनो तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असायला हवं. ही योजना मुख्य करून मित्रांनो मिडल क्लास लोकांसाठी आहे. हो मित्रांनो, सर्वसामान्य लोकांसाठी ही योजना नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेली आहे. मित्रांनो, जे कुटुंब जास्त इन्कम ग्रुप किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न ग्रुपमध्ये येतात अशासाठी मित्रांनो ही योजना नाही. देशातील सर्व जास्त जाती धर्माचे लोक या पंतप्रधान घर योजनेमध्ये मित्रांनो PM घर योजनेमध्ये सहभागी होईल, हा मोदी सरकारचा मित्रांनो उद्देश आहे. अर्जदाराचे आधार कार्ड मित्रांनो अर्जदाराच्या बँक खात्याशी जोडलेले असावे. या योजनेसाठी मित्रांनो लागणारे काही आवश्यक काही कागदपत्रे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला आता मित्रांनो सांगणार आहे. आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, बँक पासबुक, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, उत्पन्नाचे मित्रांनो सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. या योजनेचा अर्ज मित्रांनो कसा करायचा? मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. मित्रांनो, पहिले अर्ज करण्याचं आहे तुम्हाला, नंतर तुम्हाला काही दिवसांमध्ये मित्रांनो तो अर्ज तुमचा अप्रूव्ह झाल्यानंतर कळेलच. तेव्हा सोलार पॅनल तुम्हाला बसवायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही सोलार पॅनल बसवल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लागू असलेली जे काही सबसिडी राहील ते तुमच्या थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो 3 ते 4 महिन्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो या योजनेचा फायदा हा घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो आम्ही तुम्हाला अशाच योजनेची माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.